नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कडाड म्हणजे वीज कडाडल्याचा आवाज. आणि तुम्हाला खरं सांगू, यावर्षी येरे येरे पावसा म्हणायच्या आत पाऊस हजर झालेला आहे. परवा काय झालं, माझा श्री आणि सौ नावाचं नाटक आहे, त्या नाटकाचा असा शो झाला. शो संपून मी बाहेर आलो, तो बघतो तो काय म्हणजे आत धोधो हसे आणि बाहेर धोधो पाऊस, नाही काय. नाही म्हणजे मला, मी कितीही मोठा झालो ना तरी मला ते गाणं आठवतं. म्हणजे शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. आणि मग ते असं असं पाणी साचलेलं असतं, त्यात अशी धबाक्कन उडी मारायची आणि मग आजूबाजूच्या अंगावर, म्हणजे आजूबाजूचे जे लोक असतात त्याच्या अंगावर पाणी उडवायचं. आणि त्यात काय, माझं वजन लहानपणापासून जास्त असल्यामुळे ना जरा जास्तच पाणी उडायचं. ते पण आज बघतो ना, आजूबाजूला हे जर चालूच आहेत खेळ, पण त्याचबरोबर खुर्चीतून काय म्हणतो, छत्रीतून लोक जाताना दिसतात दोघं दोघं. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, है की नाही. नाही पण पावसात भिजायला आवडत नाही असा माणूस मला भेटला ना की मी खरंच असं माझं मन भरून येतं, म्हणजे दुःखाने भरून येतं. मी त्याला सांगतो, तुला चेक करून ये यार, डॉक्टरकडे जाऊन चेक करून यायला पाहिजे तुला. असो, थोडक्यात काय हे असं पावसात भिजून आल्यानंतर आपल्याला काय करावं असं वाटतं. करेक्ट, चहा आणि मस्तपैकी कांद्याची भजी. आहे की नाही. म्हणजे माझ्या तशा काही खोड्या नाही आहेत. म्हणजे उन्हाळा असला की शी बाबा किती उकडते, मला काहीतरी खायला द्या, किंवा थंडी असली की खायला द्या, पाऊस पडतो की मला हे, असं काही नाही. तिन्ही त्रिकाळ मला खायला आवडतं. हा, असं आपलं काही खोड्या नाही आपल्याला, हा ऋतू असला की हे, असलं काही नाही आहे. सतत मला खायला लागतं काहीतरी. आणि आता एवढं बोललोय मी, है की नाही, एवढा बोललोय, भूक लागलेली असणार, हो की नाही. मग मी आता इथे बोलवलेलं आहे, पाहुण्यांना बोलवलेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. दोघांचंही मनापासून स्वागत. आपलं नाव? सायली वैद्य. सायली वैद्य. आणि ह्या आपल्या कोण? ही माझी आई. आई. आपलं काय नाव? मंगला पाठक. मंगला पाठक. ओके. मला सांगा की तुम्ही राहता कुठे? मी श्रीरामपूरला असते. श्रीरामपूर. बर. आणि ही म्हणजे तुमची कन्या? माझी कन्या इथे मलबार हिलला. मलबार हिलला असते. मावशी, आता आपण जरा श्रीरामपूरला जाऊया. लहानपणी, म्हणजे ह्यांच्या लहानपणी स्वयंपाकघरात येऊन तुम्हाला त्यांनी कधी त्रास दिलाय का? त्रास म्हणतोय मी, म्हणजे तुम्ही एक करताय आणि हे मध्ये काहीतरी घालते वेगळाच हात आणि काहीतरी माती होते त्याची, असं कधी झालंय का? नाही नाही. असं कसं? काहीतरी घोळ केला असणार लहानपणी. काहीतरी घोळ केला असेल. म्हणजे काय, माझं काम म्हणजे आता समजा भाजी चिरायची, मी मोठ्या फोडी केल्या तर तिला ते आवडत नाही. तिच्या अगदी नाजूक साजूक, तिच्या शिस्तीत, तिच्या शास्त्रात असलं. म्हणजे लहानपणापासून ते असंच आहे. तिला आवड आहे. बाळाचे पाय कढई. लहानपणी हिने मला एकदा सगळ्या येणाऱ्या पाहुण्यांना बडीशोप द्यायला सांगितली, तर ती हैदराबादी बडीशोप समजून मी सगळ्यांना जिरेच दिले होते. अरे बापरे. बरं, मला सांगा, आज कोण काय बनवणार आहे? आज तुम्ही बनवणार का मावशी बनवणार? मी एक बनवणार आहे, आई एक बनवणार आहे पदार्थ. बरं, काय बनवणार तुम्ही? मी बनवणार आहे लिप स्मॅकिंग स्नॅक्स. ओके. आणि मावशी तुम्ही काय? म्हणजे आता स्पायसी रोल विथ ओनियन सॉस. ओके. पहिल्यांदा काय बनवणार? कोण बनवणार आहे? तुम्ही? पहिल्यांदा मी बनवते लिप स्मॅकिंग स्नॅक्स. या सायली वहिनींचं आपण स्वागत करूया. त्या आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं मनापासून परत एकदा स्वागत. आपला पहिली रेसिपी काय आजची? लिप स्मॅकिंग स्नॅक्स. लिप स्मॅकिंग स्नॅक्स. बरं, मला सांगा हे काय काय आहे? हे ऍक्च्युली बेसिक कारण असं आहे की लहान मुलं मुळ्याचा पाला ही एक अशी न आवडणारी गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही पण लहानपणी कधी खाल्लं काय? आयांचं तेच काम असतं, गणवत सगळं खायला घालायचं. मला आधी सगळं साहित्य सांगा, मग आपण बाकीचं बोलू. हे काय आहे? हे आहे बटरवर भाजलेला ब्रेड, कांदा, उकडलेला बटाटा, तर शिजवलेली मसुरीची डाळ, ओके, तर मुळ्याचा चिरलेला पाला, कॉर्नफ्लेक्स पावडर, शेव, बारीक शेव, गाजर आणि कोबीचं बारीक चिरलेलं, लिंबू, पनीर तुकडे, जिरे पावडर, आमचूर पावडर, मिरची लसूण पेस्ट, सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ. ओके. हा, आता तुम्ही मला सांगा, हे काय मुळ्याचं काय सांगत होता तुम्ही? मुळ्याचा पाला. ऍक्च्युली मुळ्याचा पाला हा म्हणजे असा पदार्थ की कोणीही खायला तयार नसतं. बरोबर. पण त्याच्यामध्ये अनुभवावरून सांगताय का कसं?
हो, लहानपणी नंतर मी तुमची सुद्धा आई अशीच इथे होते. येणार आहे, मी विचारणार आहे ते ना. हा, तर ह्याच्यामध्ये मात्र भरपूर जीवनसत्व असतात, बर. त्यामुळे तो मुलांच्या पोटात जाणं अगदी आवश्यक असतं. ओके. आणि हे काय केले म्हणाल तुम्ही? ही मसुरीची डाळ आहे, कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. बरं. आणि तर काय काय घातलं? नाही, थोडंसं पाणी, मसुरीची डाळ आणि त्याच्यात थोडं पाणी घातलं आणि शिजवलेली, बाकी काय केलं? मसुरीच्या डाळीमध्ये पण खूप पौष्टिकता चांगली असते, तब्येत चांगली राहते त्याने. ओके. आणि हे काय म्हणाल तुम्ही? ही कॉर्नफ्लेक्स आहे. आपण कॉर्नफ्लेक्स जे आपण ब्रेकफास्टला बाजारात नॉर्मल मिळतं. खातो ते थोडंसं कढईमध्ये मी गरम करून घेतलं, नुसतं विदाउट एनी ऑइल, नुसतं गरम करून घेतलं आणि ते गार झाल्यावर त्याची पावडर करून घेतली मिक्सर मधून. ओके. बेसिक साहित्य. आणि त्यामध्ये भरपूर आयर्न असतं. आणि ही शेव आहे ना? हा. पण ही कुरकुरीत आहे की नाही मला बघायला पाहिजे, नाही तर काय. व्यवस्थित आहे. ओके. साहित्य बघितले. आता जाऊया आपण कृतीकडे. काय पहिली कृती काय करायची, ह्याच्यात काय करायचं? पहिल्यांदा आपण तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये हा मुळ्याचा पाला आपण घातला. त्यानंतर हे काय आहे? हे लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. जरा जास्त घाल का, मला जरा तिखट खायला आवडतं. जरूर जास्त घालते. आणि हा जेवढा तिखट खाऊ तेवढा जास्त चांगला लागतो पदार्थ. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरे पावडर, ही आमचूर पावडर, थोडंसं मीठ, ही भाजी अशी वाफली गेली, त्याचे पानं असे छोटे झाले की आपण त्याच्यामध्ये ही शिजवलेली मसुरीची डाळ आहे कमी घाल. तर ही डाळ आता आपली शिजत आलेली आहे आणि सगळं मिश्रण घट्ट होतंय. आता आपण गॅस बंद करू. ओके. आणि आता हे गार होऊ द्यायचं. ओके. ह्याच्यात काढून घेऊया आपण गार करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेला आणि स्मॅश केलेला बटाटा घालायचा. ओके. त्यानंतर कांदा, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं मीठ. आणि हे सगळं एकत्र करायचं ना? हो. पण आता आपण एकत्र करण्यात वेळ घालवायला नको, कारण काय तुम्ही ऑलरेडी तसं बनवून आणलेलं आहे ना. मग आपण ते घेऊन पुढे जाऊया ना. म्हणजे काय आमच्या खवय्यांना कळलंय की काय एक्झॅक्ट करायचं ते. आता आम्ही जे वहिनी बनवून आणलेलं आहे ते घेऊन पुढे जातो आम्ही. आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. याचं आपल्याला कटलेट बनवायचे आहेत. आता ह्याचं काय करायचं, असं छोटासा गोळा घेऊन ही कॉर्नफ्लेक्सची पावडर आहे, अशी घालायची बाइंडिंगसाठी. आपण बाइंडिंगसाठी. ओके. आणि ह्याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. ओके. आणि ह्याला करताना असं थोडंसं उभट करायचं, कारण आपल्याला ते ब्रेडच्या स्लाइसवर परफेक्टली त्या मॅच होईल असं. तर हे दोन्हीकडून हे करून. क्या बात आहे, फटाफट आहे. आता हे दोन्हीकडून आपण गॅस मोठा करू. आता आपल्या याच्यात गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला आहे. आता आपण या ह्याच्या ब्रेडच्या याच्यावर एक एक. आता गॅस बंद करूया. हे ब्रेड आपण ऑलरेडी बटरवर भाजून घेतलेलं आहे, कारण आपला वेळ जायला नको. आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा घालायचा. आता ह्याच्यानंतर हे टोमॅटोचं सॉस. ओके. ह्याच्यावरती आपण आता खायला सुरुवात करायची ना? हो. बस ते ठीक आहे, हे महत्वाचं आहे है ना? ओके. पदार्थ रेडी झालेला आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. लिप स्मॅकिंग स्नॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटरवर भाजून घेतलेले ब्रेड स्लाइसेस, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, शिजवलेली मसूर डाळ,
मुळ्याचा पाला, रोस्टेड कॉर्नफ्लेक्सची भरड, शेव, गाजर आणि कोबी, लिंबाचा रस, पनीरचे तुकडे, जिरेपूड, आमचूर पावडर, मिरची लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मुळ्याचा पाला, जिरेपूड, आमचूर पावडर, मीठ आणि शिजवलेली मसूर डाळ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका बाउल मध्ये हे मिश्रण काढून त्यामध्ये उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे पॅटीस करून ते कॉर्नफ्लेक्सच्या चुऱ्यामध्ये घोळवावेत आणि शॅलो फ्राय करून घ्यावेत. भाजलेल्या ब्रेड स्लाइस वर हे कटलेट्स, बारीक चिरलेला कांदा, शेव, सॉस आणि पनीर घालावं. गाजर आणि कोबीचा किस आणि लिंबाच्या फोडीने गार्निश करून डिश सर्व्ह करावी.